6 बेडरूमच्या बंगल्यातला मुलगा सुद्धा ज्या वेळेला MS करायला अमेरिकेत जातो आणि त्याला काहीतरी स्वतः मिळवावं, स्वतः खावं वाटतं, तेव्हा तो पडेल ते काम करतो आणि त्याचं इथे आई वडील कौतुक करतात, पण त्या कामाकडे तो इथे असताना डुंकूनही बघत नाही. तीच गोष्ट ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठात आल्यावर होते. विद्यापीठाची कमवा आणि शिका नावाची स्कीम आहे. दिले जाणारे पैसे अपुरे आहेत. माझं म्हणणं असं आहे, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये एक नियम आहे की मिनिमम वेजेसच्या खाली पगार दिला तर थेट तुरुंग एम्प्लॉयरला गाठावा लागतो. तसा आपल्या इथं हा मिनिमम वेजेसचा कायदा जर आला, तासाला 100 रुपयाच्या आत कोणीही पगार देता कामा नाही. तासाला 100 रुपये म्हटले की 26 दिवस 8 तास 800 गुणिले 26 20,800 आकडा येतो. स्वाभाविकपणे कोणचंही काम केलं तरी मला 21,000 मिळणार आहेत आणि अशी आपली मुलं परदेशात गेल्यावर हीच कामं करतायत ना, मग ती करतच नाहीत अशातला भाग नाहीये.